बघा बऱ्याच वेळेस 2 मार्काला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, नीड ऑफ ट्रान्समिशन लाईन और नीड ऑफ डिस्ट्रीब्यूशन लाईन. का बरं गरजेचं आहे? तुम्हाला मग अशी सांगितलं, वी कॅन नॉट जनरेट इलेक्ट्रिसिटी एनीवेअर, इट इज जनरेटेड अवे फ्रॉम द पॉप्युलेटेड एरिया वेअर सोर्सेस आर अवेलेबल. जिथं सोर्सेस अवेलेबल आहे तिथंच आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. आणि जनरली लोड सेंटर हा त्याच्यापासून दूर असतो, म्हणून आपल्याला लोड सेंटरपासून तर जनरेटिंग स्टेशनपासून तर लोड सेंटरपर्यंत सप्लाय किंवा इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करण्यासाठी आपण ट्रान्समिशन लाईनचा वापर करतो. आणि जनरली ती हाय व्होल्टेजमध्ये जर केलं तर त्याचे खूप सारे फायदे आहेत, म्हणून आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनचा वापर करतो. आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण डिस्ट्रीब्युशन लाईनचा वापर करतो. ओके, तर आपण इथं लिहू शकतो टू डिस्ट्रीब्यूट इलेक्ट्रिसिटी टू कंझ्युमर किंवा कस्टमर किंवा लोड सेंटर. we use किंवा we required डिस्ट्रीब्युशन लाईन. तर ट्रान्समिशन लाईन आणि डिस्ट्रीब्युशन लाईन कशासाठी वापरतात समजलं तुम्हाला? तर आता आपल्याला बघायचं आहे मेन कंपोनंट ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन. तर सगळ्यात पहिले बघू आपण कंडक्टर. कोणकोणते कंडक्टर असतात रे? ॲल्युमिनियमचं, कॉपरचं, पण सगळ्यात जास्त कोणतं वापरतो आपण? ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर वापरतो किंवा ACSR. डिस्ट्रीब्युशनला तर ऑल ॲल्युमिनियम वापरतो, ट्रान्समिशन लाईनला ACSR वापरतो. तर AAA कंडक्टर माहिती आहे ना, ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर. त्याच्यानंतर ACSR ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्सिंग. तर हे कंडक्टर म्हणून वापरतो. तर कंडक्टर हा महत्त्वाचा पार्ट आहे, जे काय करतं इलेक्ट्रिसिटीला ट्रान्समिट करण्यासाठी मदत करतं, ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, त्याला आपण काय म्हणतो? कंडक्टर म्हणतो. त्याच्यानंतर लाईन सपोर्ट. त्या कंडक्टरला, इन्सुलेटरला, क्रॉस आर्मला ज्या सपोर्ट देणारी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो? लाईन सपोर्ट म्हणतो. उदाहरणार्थ डिस्ट्रीब्युशनमध्ये पोल, खंबे असतात, टावर्स असतात. ओके, ट्रान्समिशनमध्ये टावर्स असतात. ट्रान्समिशनमध्ये टावर्स, त्याच्यामध्ये प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, हे टावर. आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये खंबे. ओके, हे सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये. तर हे रेंज वाईज वेगळे असतात, म्हणजे किती व्होल्टेज आपण ट्रान्समिट करतो त्याच्यावर त्याची हाईट आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डिपेंड करतं. तर त्याच्यामध्ये सिंगल स्ट्रक्चर आहे, डबल स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये हे ट्रान्समिशनचं झालं, सिंगल स्ट्रक्चर, डबल स्ट्रक्चर. सिंगल स्ट्रक्चरमध्ये काय असतं? एका साईडनी किंवा अशा पद्धतीने 3च ट्रान्समिट करतात, एक इथं, एक इथं, एक इथं, संपलं. कधी कधी नुसतं असंच असतंय, अशा पद्धतीने. कधी तर फक्त एका साईडने असतंय. डबल स्ट्रक्चरमध्ये कसं राहतंय? दोन्ही साईडने राहतं. कधी सिंगल स्ट्रक्चरमध्ये बी एका साईडने राहतंय. ओके, आणि डबल स्ट्रक्चरमध्ये दोन्ही साईडने राहतं. तर या पद्धतीचे टावर. ओके, त्याच्यानंतर पोल म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे, आत्ताच आपण बघितले. हा तुमचा पोल आहे, त्याला अशा पद्धतीनं क्रॉस आर्म असतात. तर हे तुमचं प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचं आहे. आणि त्याच्यानंतर हे सेकंडरी डिस्ट्रीब्युशनचं पोल. तर इथं पिन टाईप इन्सुलेटर असतात, तिथं शकाली इन्सुलेटर असतात. तर हे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशनचे पोल, सपोर्ट ज्याला म्हणतो. हे RCCचे किंवा कशाचे असतात? स्टीलचे असतात. ओके, स्टीलमध्ये ट्युब्युलर किंवा रोल्ड वापरतात, जनरल रोल्डच वापरतात. ओके, तर हे लाईन सपोर्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्सुलेटर. 5 टाईपचे इन्सुलेटर आहे. किती टाईपचे? 5 टाईपचे. कोणकोणते? पिन टाईप इन्सुलेटर इथं वापरतात, ते पिन टाईप इन्सुलेटर. त्याच्यानंतर हे शकाल इन्सुलेटर. त्याच्यानंतर शार्प टर्नला अशा डिस्क टाईप इन्सुलेटर असतात बघा, डिस्क टाईप. जे पोल माउंटेड सबस्टेशन किंवा प्लिंथ माउंटेड सबस्टेशन जे असते त्याच्या इनकमिंगला, जे ट्रान्सफॉर्मरच्या टॉपला असते तिथं, किंवा शार्प टर्निंगला स्ट्रेन इन्सुलेटर म्हणजे डिस्क असते 11 kV ची.
ते डिस्क इन्सुलेटर किंवा स्ट्रेन इन्सुलेटर. त्याच्यानंतर स्ट्रिंग इन्सुलेटर. असं टावर जे आहे त्याला असे इन्सुलेटरच्या स्ट्रिंग्स असतात आणि खाली कंडक्टर असतात, तर हे स्ट्रिंग इन्सुलेटर. आणि त्याच्यानंतर एक स्टे इन्सुलेटर किंवा एग्ज इन्सुलेटर. स्टे इन्सुलेटर किंवा एग्ज म्हणजे जे सपोर्टिंगला असा हे असतं ना, तर इथं एक मणी लावलेला असतो बघा, त्याला एग्ज इन्सुलेटर सुद्धा म्हणतात, स्टे इन्सुलेटर असं म्हणतात. तर हे 5 टाईपचे इन्सुलेटर तेही आपण बघितलं. त्याच्यानंतर क्रॉस आर्म, हे जे आडव्या पट्ट्या आहेत त्याला क्रॉस आर्म म्हणतात. कधी कधी असा पोल असतो आणि त्याला असा क्रॉस आर्म असतो आणि इथे एक अशा पद्धतीने इन्सुलेटर्स असतात. ओके, तर याला असं क्रॉस आर्म जे आहेत ते त्याला इन्सुलेटर आणि कंडक्टर कनेक्टेड असतात, त्याला आपण काय म्हणतो, आपण क्रॉस आर्म म्हणतो. त्याच्यानंतर अदर कंपोनंट कोणते, जम्पर्स, जॉईंटर, गार्ड वायर. तुम्ही बघा रोड क्रॉसिंगला असं काय खालून काय केलेलं असतं, प्रोटेक्शनसाठी अजून एक वायरिंग असते. जरी वायर तुटलं तर ते वरच राहिलं पाहिजे. ती जर तुटून रस्त्यावर पडलं तर काय होईल, खूप मोठा अपघात होऊ शकतो. ओके, एखाद्या मेटलच्या वस्तूवर पडलं तर ते सगळं विषय संपतो. त्याच्यामुळं ते महत्त्वाचं. तिथं गार्ड वायर असतं, त्याच्यानंतर जॉईंटर असते किंवा फिक्सर असते, जम्पर्स असते, त्याच्यानंतर असे वेगवेगळे सॅग रिड्युसर असते, अशा वेगवेगळे अदर कंपोनंट्ससुद्धा असतात. तर हे एकासाठी रे, लाईनला सपोर्ट करण्यासाठी, प्रोटेक्शनसाठी, हेल्प करण्यासाठी. तर हे वेगवेगळे कंपोनंट आहेत. कदाचित 2 मार्काला नुसते कंपोनंटच विचारले जाऊ शकतात. ओके, व्हॉट आर द डिफरंट कंपोनंट्स इन डिस्ट्रीब्युशन लाईन. हे कंपोनंट आहे, कंडक्टर, लाईन सपोर्ट्स, इन्सुलेटर, क्रॉस आर्म, अदर कंपोनंट. अदर कंपोनंट कोणतं, गार्ड वायर, जम्पर्स, जॉईंटर्स, त्याच्यानंतर असे कंपोनंट्स. हे समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर आपण बघू आता डिस्ट्रीब्युशन लाईन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. आता प्रायमरी डिस्ट्रीब्युशन किती असतं रे, 33 kV टू 11 kVची जी लाईन आहे. ओके, 11 kVची जी लाईन आहे त्याला आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन लाईन म्हणतो. या टाईपचे पोल जे असतात ते काय, प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचे पोल्स. ओके, तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन बघा, इथं रिसिविंग एंड सबस्टेशन, हा जो सप्लाय हा काय 33 kVच्या सबस्टेशनपासून आलेला सप्लाय, 33 kVच्या सबस्टेशनपासून आलेला सप्लाय. आणि इथं काय होणार आहे, 11 होणार. मग इथं काय होणार आहे, 11 kV जनरेट होणार, 33/11 kV. मग आता हे 11 kV जो आहे, 11 kV जर लोड सेंटरपर्यंत जात असेल तर या टाईपच्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला आपण काय म्हणतो, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणतो. ओके, सबस्टेशन ॲट इंडस्ट्रीज, इंडस्ट्री लेवलचे सबस्टेशन. हे काय, इंडस्ट्री लेवलचं सबस्टेशन आहे. मोठमोठ्या इंडस्ट्रीसाठी स्वतःचा त्यांचा 11 kVचा सप्लाय असतो, त्याला आपण काय म्हणतो, सबस्टेशन ॲट इंडस्ट्री लेवल. किंवा अदर इंडस्ट्रीसाठी सेपरेट सप्लाय. त्याच्यानंतर सबस्टेशन, सिटीसाठी सबस्टेशन असते आणि हे पुढच्या फीडरला जातं. तर हा जो सप्लाय आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणतो. आता सेकंडरी डिस्ट्रीब्युशन बघा, तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन हा 11 kVचा सप्लाय, हा 11 kVचा सप्लाय. तर 11 kVचं इथं काय होतं, 11 kV/440 व्होल्टमध्ये कन्व्हर्जन. ओके, सबस्टेशनला पोल माउंटेड किंवा प्लिंथ माउंटेड सबस्टेशनमध्ये अशा पद्धतीने. आणि तिथून जो सप्लाय निघतोय या टाईपच्या पोलनी त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणतो. तर त्याच्यामध्ये सिंगल फेज आणि 3 फेज दोन्ही टाईपचा सप्लाय असतो. सिंगल फेज घ्यायचा असेल तर न्यूट्रलसोबत एक फेज घ्यायचा, झाला सिंगल फेज सप्लाय. आणि त्याच्यानंतर मोठाले कंझ्युमर असेल तर 3 फेज 4 वायर सिस्टीम आपण त्याला इंट्रोड्यूस करतो. येतं लक्षात. तर बऱ्याचदा कंपॅरिझन बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी डिस्ट्रीब्युशन परीक्षेला विचारतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय काय पॅरामीटर लिहिणार, काय लिहिणार, एक तर व्होल्टेज लेवल, त्याच्यानंतर इथं 3 वायर आहे, इथं 4 वायर आहे, याची कॉस्टिंग जास्त आहे, याची कॉस्टिंग कमी आहे, याच्यामध्ये लोड जास्त आहे, याच्यामध्ये लोड कमी आहे, याच्यामध्ये मोठाले कंझ्युमर असतात, याच्यात छोटाले कंझ्युमर्स असतात. ओके, जनरलाइज पॉईंट आहे. जर डिफरन्स विचारला तर तसा विचारणार नाही. आणि डायग्राम पण काढा. अशा पद्धतीने 4 पॉईंट लिहिले तर तुम्हाला 4 मार्क मिळून जातील. येतं लक्षात. सो राईट डाऊन दिस.